नमस्कार मित्रांनो, मी सचिन सुतार। 4 दिवस झालं फुलेवाडी रिंग रोड परिसरामध्ये पाणी न आल्यामुळे मी सत्य परिस्थिती जाणण्यासाठी खानसरी येथे जिथे थेट पाईपलाईनचं काम चालू आहे तिथे गेलो। तिथे गेला असता अनेक गोष्टी माझ्या ध्यानात आल्या, ज्याच्यामध्ये थेट पाईपलाईनचं काम करत असताना फुलेवाडी रिंग रोडला पाणी पुरवठा करणारी बिडाची जी पाईप होती ती फुटली होती। नाही रोल नाही मी तुम्हाला सांगितलं JCB आणा म्हणून मग तुम्ही काय मग प्रायोरिटी घेतली नाही। तुम्हाला सांगायला 4 दिवस पाणी मग लोकांना नाही पाणी प्यायला, लोकांना पिण्यासाठी पाणी नाही याची त्यांना कोणतीही जाणीव नव्हती आणि ही गोष्ट माझ्या लक्षात आली त्यावेळी। माणसं बघा, माणसं इथं आली की नाही रस्ता बंद करणार बघा, रस्ता लक्षात ठेवा। पाईपलाईनच्या आजूबाजूची खुदाई करण्यासाठी त्यांना छोट्या बकेटचा JCB हवा होता आणि तो कुठेही उपलब्ध होत नव्हता असे त्यांचं म्हणणं होतं, परंतु मी त्यांना पत्ता दिला। ठेवा हे ह्याच्यामुळे की काय होतं माहिती आहे काय, माणसांचं नुकसान किती झालं बघा। 4 दिवस किती माणसं 800 रुपये एक टँकर आहे। हा किती दिवस पाणी आणणार माणसं? मग तुमच्या हलगर्जीपणामुळे लोकांचं नुकसान व्हायला नाही। त्या दिवशी करा पाहिजे तुम्ही, ज्या दिवशी फुटले त्या दिवशी। मग रात्री फुटले दुसऱ्या दिवशी करा की तुम्ही। तर आता 4 दिवस लागले, 4 दिवस। आता ते पण आज पण आता रिकामे झाले पाणी, इथे रिकामे झाले तर तुमचं काय त्याला प्राथमिकता नाही। 4 ठिकाणची पाईप फुटलेली आहे, त्या ठिकाणची माती काढण्यासाठी त्यांना छोट्या बकेटचा JCB हवा होता आणि तो त्यांनी मागवला होता पण अजून आलेला नव्हता, त्यामुळे काम थांबलेले होते। पिण्याच्या पाण्याचं पाईप फुटून 4 दिवस झाले होते, परंतु मेन फुटलेल्या पाईपीवरती यांचं कोणत्याही प्रकारचं काम चालू नव्हतं। हे पाहून मला इथे थांबणे गरजेचं आहे हे माझ्या लक्षात आलं। खानसरीवरती रिंग रोडला जे पाणी पुरवठा करणारी पाईप आहे ती आता फुटलेली आहे आणि ती पाईपलाईन जोडायचं काम न करता दुसरंच काम चालू आहे। तर आत्ता जिथं पाईप लिकी झाले आहे तिथं आम्ही आहोत आणि सकाळपासून मी इथं आहे आणि याला 500 रुपये एक्स्ट्रा देऊन मी बोलवून घेतले इथे। छोटा बकेट असलेला हा एकटा JCBवाला तिथे होता, त्यामुळे नाईलाजास्तव माझ्याजवळील 500 रुपये देऊन त्याला मी या कामाकरता बोलवून घेतलं। सकाळी 11:15 वाजल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंत फक्त वाद आणि JCB आणण्यामध्येच वेळ गेला होता। 1:30 वाजता JCBने आपलं काम चालू केलं, त्यानंतर थोडंसं परिस्थिती हातामध्ये आहे असं आम्हाला दिसायला लागलं। फुलेवाडी रिंग रोड परिसरामध्ये लोकसंख्या खूप आहे, तसेच जनावरांचेही प्रमाण जास्त असल्यामुळे जनावरांनाही पाणी भरपूर लागते, ही गोष्ट आमच्या लक्षात आली होती। त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत थांबून हे काम करणे गरजेचे होते। तर इथं थांबल्याशिवाय हे काम होणार नाही, नाहीतर आणखी 2 दिवस पाणी येणार नाही। आता 3 दिवस झाले या लोकांनी हलगर्जीपणा करून एकतर हे हां आता ही जी पाईप गेलेली आहे ह्या ही पाईप फुटलेली आहे। जिथं फुलेवाडी रिंग रोडला पाणी पुरवठा होतो तीच पाईप फुटलेली आहे आणि 3 दिवस झाले हे लोक तसेच बसलेले आहेत। आणि आत्ता सध्या तर येऊन मी परिस्थितीची पाहणी केली त्यावेळी माझ्या लक्षात आले की इथं काहीतरी थांबूनच काम करायला लागणार आहे, त्याशिवाय लोकांना पाणी प्यायला मिळणार नाही। मग मी इथं आता दिवसभर मी थांबलेलो आहे आणि पाणी चालू झाल्याशिवाय जाणार नाही। पाणी ज्या पाईपमधून पुरवठा होतो ती पाईप बिडाची आहे आणि त्या बिडाच्या पाईपला JCBमुळे क्रॅक गेला होता आणि तो क्रॅक किती मोठा आहे आणि कुठं आहे याची कोणतीही कल्पना नव्हती, त्यामुळे पाणी चालू करणे हा एकच पर्याय होता। फक्त 2 आट्या पाणी सोडल्यानंतर पाणी पाईपमध्ये आल्यावर क्रॅकमधून पाणी बाहेर येताना आपल्याला दिसलं आणि पाईपला किती मोठा क्रॅक गेला आहे याची पण जाणीव झाली।
पाईपला 2.5 फुटाचा क्रॅक असल्यामुळे पाईप कट करणे हाच एक पर्याय होता. 2 फुटाच्या जास्त आहे दिले आधी कडून जाणार देऊ बंद करा म्हणा. पाईप कटिंगचे काम चालू झाले. हे पाणी कुठलं घ्या आता सोडलेलं वाल मगाशी एवढं राहिलं. पाईप कटिंगचे काम अतिशय नाजूकपणे करायचे होते कारण की पाण्याने पाईप भरलेली होती. ग्राइंडरनं कटिंग मारल्यानंतर पाईप हातोडीने फोडण्यात आली. पाणी पण एक संपत्तीच आहे आणि ती जतन केली पाहिजे. येणाऱ्या काही दिवसामध्ये पाण्याची टंचाई भासेल, पण त्यावेळी आपण काटकसरीने पाण्याचा वापर करणे गरजेचं आहे. पिण्याच्या पाण्यासाठी माणूस पूर्णतः निसर्गावरती अवलंबून आहे. त्याला आणखी कोणताही सोर्स नाही की ज्यामुळे पाणी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे पाणी ही संपत्ती आहे हे सगळ्यांनी जाणून घेतले पाहिजे आणि या संपत्तीचे जतन आणि संवर्धन करणे ही फक्त नागरिकांचेच कर्तव्य नसून प्रशासनाचेही कर्तव्य आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे प्रशासनाने. पाईप फोडून आणि कट करून झालेले आहे, परंतु या फोडलेल्या पाईपला मॅच होणारा दुसरा पाईप व त्याची कॉलर या पाईपला मॅच होत नाही असं आम्हाला समजलं. त्यानंतर रात्री 7 वाजता दुसरा पाईप कट करून साईटवर आणण्यात आला आणि यावेळी भयंकर ट्रॅफिक जाम झाले होते. कट करून आणलेल्या पाईपला जॉईन होणारा कॉलर ही थोड्या वेळात आला. आज बघूया आता हे जॉईन कसं बसते काय काय रात्री 9 वाजता सगळं मॅच होताना दिसत होतं आणि हा पाईप फायनली तिथं बसवण्यात आला आणि हे जॉईन फिट करण्यात आले. मग आम्ही पाण्याचा प्रवाह सुरू करण्यासाठी शिंगणापूरच्या टाकीकडे गेलो. चला. ह्यावेळी मौलींनी आम्हाला खूप माहिती दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 95 लाख लिटर पाण्याची कपॅसिटी असणारी ही शिंगणापूरची पाण्याची टाकी आहे, जिथून निम्म्या शहराला पाणी पुरवठा केला जातो. आणि हा जो हॉल आहे त्याला 19 अट्ट्या आहेत. ह्या 19 अट्ट्यावर पूर्ण क्षमतेने व हाय स्पीडने अर्ध्या कोल्हापूरला पाणी पुरवठा केला जातो. तर मंडळी, आम्ही सकाळी 11:30 वाजता व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना आज रात्री पाणी चालू करणारच, त्याशिवाय इथून जाणार नाही असे जे शब्द दिले होते ते पूर्ण केले. आणि सकाळी उठून ज्या 2 युवकांनी याच्यामध्ये रात्रभर काम करून पाणी चालू केले व ते करण्यास आम्हास मदत केली व आमच्या शब्दाला मान दिला, त्याबद्दल या 2 कैलास व मयूर यांचे आम्ही आभार मानले. मित्रांनो, जाता जाता एवढंच सांगेन की पाणी हे जीवन आहे आणि हीच संपत्ती आहे. तिचा काटकसरीने वापर करा. जय हिंद.